चक्काक आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी एक आरोप केला की 2 आमदार मला या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आंदोलन सोडवण्याचं किंवा उपोषण सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला बच्चू कडूंचा नाही. आमदार असतील तर मी तर मंत्री आहे, त्याच्यामुळे कोण आमदार आहे ते बच्चू भावांना विचारून घेईन. बच्चू भावांना जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, माझं देखील भाषण ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 आमदार कोण आहेत ही माहिती मी बच्चू भावांकडनं नक्की घेईन. महसूल मंत्र्यांनी सुद्धा बच्चू कडूंचे आंदोलन मागे घेतलं, अशी काय जादू झाली की बच्चू कडूंचे? याच्यामध्ये जादू नाही, याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे. जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं. माझी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती. शिंदे साहेबांची बच्चूभाऊंशी झालेली होती. देवेंद्रजी देखील बच्चूभाऊंशी बोललेले होते. बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं ठाण मांडून बसलेले होते. आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागे घ्यायला लावलेलं आहे. जलसंधारण खात्यातील भरत गोगावलेंच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदानात उतरले पाहायला मिळते आणि भरत गोगावलेंचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. खरं तर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार नाही. भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती आहे. मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही. परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे, सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे. भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते 3ऱ्यांदा 4थ्यांदा आमदार झाले, मंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही. पण महायुतीतल्या घटक पक्षांनी देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसं असं काम झालं पाहिजे.